नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र सर्वयो भूतिर्ध्रुवा निधिर्मम. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. श्रोते हो, मी प्रसाद गंधे आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो व भगवंताला प्रणाम करून आपल्या सर्वांना नमस्कार करतो. आज आपण पवित्र अधिक मास ग्रंथातील 21व्या अध्यायाकडे निघालो आहोत. सर्वात पहिले आपण भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करूया. ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयानि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकूकं सत्यं परं धीमहि. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय सद्गुरु उदारा करू आडनावा कृपा सागरा तुझोई नमदासरा नसे दुसरा कृपा दुवा कृपा कटाक्षे निरखावे भक्त जन प्रतिपाळावे अर्भका परिपुरवावे लले माझे स्वामिया जी जी आळ घेतसे बालक ते पिता पूर्वित देख तेवी मी रंकानुरंक घ्यावी बाक महाराजा ऐका शोधजन चतुर मल महिमा परिकर जो ऐकदा भवदुस्तर निरसे साचारानायासे सायासन करिता नायासे सापडे निधीचा सारांश कवडी देवनी सापडे परिस केवी अवे रावा चतुरे तैसे हे मल महात्म्य जाण लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण अगार दैतींचे पुण्याचरण करा साधन एवढे श्रीरुवाच वद ब्राह्मण सेवाया फलं किं स्यादया निधे तस्य सेवया कस्य पुनः संजातं सम्यगीहितं. लक्ष्मीवदेची कृपावंता मागे निवेदिली जे कथा ते आकरणिले श्रवणबंधा परी संशयन तत्वता निरसिजे. ब्राह्मण सेवा केल्याचे फळ अथवा दान केलिया पुष्कळ याचे कवन असे हो फळ करिता सफळ कवन झाले हे सविस्तर निवेदावे कृपा ऋतुवे परिसवावे जेवी बाळका लागी स्वभावे मुखी घाली कवळाते ऐकुनी लक्ष्मीची वाणी बोलता झाला शारंग पाणी म्हणे ऐक हो चतुर्भागिनी परोपकारिणी बोल तुझे. विष्णुर्वाच शृणु सुंदरी वक्ष्यामि द्विजसेवामयोदयम् इतिहासं महापुण्यं दुःखदारिद्र्यनाशनम्. ऐके हो सागरतनये द्विजसेवा पुण्यमहोदये जे आचरल्या पापक्षय तात्काळ होय शुभानने. अस्ति देशो विराटख्यो महाधनजनावृतः पुण्यवज्जन पुण्यात्मा पुण्यतीर्थशतावृतः न दुर्भिक्षं कदाप्यस्मिन् कस्यचित् पुण्ययोगतः राजवर्यस्य देवस्य वरदान प्रभावतः. विराट देशाची एठाई एक आश्चर्य वर्तले पाही ते परिसौ सर्वही श्रवण करी एक भावे. हे सकळ श्रवण केल्याचे फळ दुःख नासुनी जाय सकळ तरी देशी एक नगर विशाळ माहुर नाम तयाचे तेथील जन समस्त पाही स्वधर्माचारी सर्वही धनवान पुत्र कळत्र पाही व्याधी नाही तिळवरी दुःख दरिद्र रोग चिंता नसे कोठे तयासी वार्ता रिक्त हस्ते न दवडती अतिता कथा वार्ता घरोघरी तेथील देवी परमदारुण रेणुकाती ते नामाभिधान परशुराम जननी पूर्ण ख्याती जाण त्रिभुवनी तेजमदग्नीची भार्या पाही जगत्रयी पूजिती सर्वही कामना पुरोहितसे तेही भक्तजनाची आदरे अनसुया माझी गुणा महासती देव स्थानी वसे पूर्ण पुण्यमूर्ती जियेची कीर्ती वाखाणती पुराणे गाती अद्भुत तेथे वसती ऋषी समुदावो जे पापा वेगळे महानुभावो केवळ परसूर्य पाहो वसती ते ठाई सकळही तव तेथील शूद्र असे एक साधू परम भावार्थी निष्कपट देख धनवान परम धार्मिक विप्रसेवनी देख साधुरू प्रतिदिनी विप्रसेवा करी भावार्थे तयाचे चरण चुरी पाद प्रक्षालनाते उष्णवारी स्वकरे आणून ठेवित स्वकरे चर्चित चंदनाते अंगमर्दितसे भावार्थे पुष्पमाळा गुंफोनी हाते सुवासयुक्त घालितसे शय्या वस्त्रलंकार देवनी तोषवी धरामर कोणी आलिया दारा समोर रिक्त हस्ते दवडीना आवडे तया तेची भोजन षडसदुचा सहित अन्न इच्छित पदार्थ पुरवी आणून परी कदा उद्विग्न नव्हेची अतिथ आलिया
द्वारी श्वानापरी गुरुवरी भार्या ही वर्ते तयाची परी म्हणती लंडविकारी केवडा हा पाठ पुरविली मागणारी उसंत नाही क्षणभरी नित्यानित्य कोठून वारी घालावी साचार तया दे ऐसा तो नसेची शूद्रराहो धनपाळना मतयाचे पहाहो नावासारखी करणी पहाहो नित्यानित्य आचरे भार्या तयाची पतिव्रता एकोमय वर्तती उभयता नुलंगी कधी पतिवचनार्था धर्मपंथा तेही वर्तदसे तेही स्वांगे नित्यानित्य विप्रस्त्रियांची सेवा करीत जे मागती प्रेवस्तुती पुरवित नाही न म्हणित कदापिही ऐसी दंपत्य उभयता विप्रकाजी धनवेचिता वाचे नाणी तीच सर्वता अगर्विता दोघेही सेवा करिता दोघेही खेदन मानतीची काही उल्हासयुक्त सदा सर्व नाही गर्व नाही तिथ भारी पदरी असलिया धन जो अगर्वित सुख संपन्न तो ईश्वरी अंश जाण म्हणती सज्ञान विवेकी विद्या असोन विनयता धन असुनी लीनता शक्ती असुनी गर्व रहितता तो ईश्वरी अंश जाणिजे धन किती वेचिले धर्म कार्या हे स्मरणचे नाही तया सदा करी शास्त्र चर्चा तो ईश्वरी अंश जाणिजे केले सुकृत बोले वाचे भय मानिले लोकनिंदेचे उणे बोले दुर्जनाचे तो ईश्वरी अंश जाणिजे परोपकारी लावी वैसा धर्मकारिणी वेचितसे पैसा संसार करी वैराग्य ऐसा तो ईश्वरी अंश जाणिजे परस्त्री देखता अंधनयनी परनिंदा बोलता मुखावदनी आत्मस्तुती ऐकदा बधिर करणी तो ईश्वरी अंश जाणिजे गेली आचा नाही खेद प्राप्त झालिया नाही आनंद झगडे नेदी अष्टमद तो ईश्वरी अंश जाणिजे ऐसी चिन्हितो वर्तता शूद्राणी त्याची कांता सन्मार्गे वर्तती उभयता पुण्यवार्ता पूर्वीची तव तेथे एक विपरीत वर्तले श्रवण करी यथार्थ शूद्राचे देही कुष्ठ भरत अकस्मात दैवयोग रक्त पुगळे रात्रंदिवस उदास झाले मानस म्हणे आचरता स्वधर्मास केवी नाश शरीरी आता विप्रसेवा कैची मज क्षीणता प्राप्त झाली सहज जगी झाली थोर काज कवण काज वाचलिया नेणो कवण पापाचा ठेवा आता मरण देगा देवा ऐसा उदास झाला जीवा परी आयुष्य ठेवा सरेना कैची सेवा तया विप्राची व्यथा अधिकाधिक त्याची तव भार्या सगुण तयाची सत्यसाची पतिव्रता एकदा प्रार्थी भरतारास म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस अधिक झाली तेने मानस खेद रूप जाण सर्वदा तरी आता प्राप्त झाला मलमास समग्र जाती तीर्थस्नानास तुम्ही तो चित्ती उदास सोडा आस प्रपंचाची धन्य देशी पतिव्रता उपदेश तसे तो भरता लावी मोक्षाची अपंथा देह अवस्था जाणवणे नाही तरी इतर ज्या कांता रडती आपल्या सुखस्वार्था म्हणती तुम्ही मेलिया सर्वथा आमुची अवस्था केवी होय लेकरे बाळे धाकुटी सकळ कोण करिले यांचा प्रतिपाद अहो देवा उखडी वेळ फुटके कपाळ आमुचे ऐसे म्हणून सकळ रडती परितयाची न जाणती गती जिता द्रव्यानाश करती मेल्या रडती सुखस्वार्था हा तो अनुभव सका मागे अंतीय एकले जाणे लागे कोणी न येती कोणा मागे प्रचिदांगे पहावी तयाचे सार्थक करता धन नवे चित्ती सर्वथा म्हणती हे सरलिया आता लेकुरे केवता जगती हे जन्मवरी जे धन साचले ते धर्म काजी नाही लावले शेवटी ही कामा नाही आले सार्थकाविण केले प्राणी दे सार्थकाविण प्राणियासी सुटका नाही मृत्यूपुरीसी हे न जाणन मानसी शेवटी कासाविसी होता ती या लागी चतुर्जे ज्ञानी सार्थकाविण वैन घालावे कोणी एका चक्र पाणी वाचुनी सोडवितानसे सर्वथा म्हणाल द्रव्याविण सार्थक न घडे तरी शरीर झिजवावे रोगडे यासी तो नाही अवघड नामस्मरण घडे जीवेसी नामस्मरणा ते उसंत नाही रिकामी बडबड सर्वा ठाई पुराणी जाता अवसर नाही रिकामा ठाई अनुसरत ऐसे जे व्यर्थ घालिती वय तया ते केवता तरुणोपाय काही तरी धरी सोय आता तू या कर्माची दुर्लभ नरदेह लादला बहुता सुकृते प्राप्त झाला तो कवडीचे बदला नाही आला घात केला आपुला आपण असो हा पाल्ला बहुसाळ श्रोते म्हणती उठले कपाळ कथा टाकून पाल्ला व्यर्थ लाविला कवीने दृष्टांती बोलणे लागे म्हणून याहो रागे कथा राहिली मागे परिसा आगे सर्वही इतर स्त्रिया परियेसी ते शूद्रवनिता नव्हे तैसी उपदेशिते भ्रतारासी जावे तीर्थासी म्हणून तयासी मानले उत्तर
बुद्धीत व कर्मानुसार पूर्व सुकृत घडले साचार उभे ठाकले येऊनी आजवरी विप्रसेवा केली तेची आता काम आली वासना तयाची फिरली वृत्ती मुरडली सुखस्वार्था या लागी पहिलेची असावी दृढ वेळेची कामान ये पडे कामान पडे आठवण म्हणून नित्यानित्य मन व्हावे अनन्य भगवंती तव तो शूद्र काय करिता झाला आकर्णोनी कांतेच्या बोला धनाचा संचय होता केला तो यथा भागे विभागिता झाला एक भाग कांते लागी देत दो भाग स्वपुत्रा ते देत एक आपणा बैठेवत तीर्थयात्रा निमित्त धर्माते ऐसा सकळ धनाचा व्यय केला मग परिवारेसी निगदा झाला समागमे विप्रांचा मेळा सवय चालिला अपार मार्गी जाता सकाळांचा सेवका हाती समाचार त्यांचा घेतसे पदार्थांनी साचा करी स्वधनाचा व्यय पै ऐसे करिता तया ते प्राप्त झाले गौतमी ते वास्तव्य केले तेथे मासपर्यंत ते ठाई तो पुरुषोत्तम मास सकळ जाणुनी जनजाती स्नानास आपणही उठत बैसत जातसे सर्वामागे स्नानासी आधीच गौतमी पवित्रता वरी मलमास प्राप्त होता ते पुण्य न भूतो न भविष्यता वरी प्राप्ता सत्संग एक गंगा बिंदू झगडता शरीरी तात्काळ होय पापाची बोहरी संत ब्राह्मण सेवा तयावरी हे तो अधिकाधिक होय पै एतत् तालतमाल सरर व्यालोल्लवल्लीलता छन्नं सुरकर प्रताप परहितं शखेन्दुकुन्दोज्ज्वलं गन्धर्वामरसिद्ध किन्नर वदतुं गस्तन्न स्फालितं स्नानाय प्रतिवासरं भवतु मे गांगं जलं निर्मलम् ऐसा शूद्र स्नान करीत असे वरी ब्राह्मणाचे चरण तीर्थ प्राशित असे तेची स्वय शरीराला लावित असे हे तीर्थ गंगोदकेसी ऐसा नेम एक मास वरी पूर्ण आचरला तो शूद्रदान तव नवल झाले तेच क्षण मास गणना संपूर्ण होता तयाचा कुष्ठ जावनी पाहे शरीरी झाला दिव्य देहे मना चोज मानित आहे म्हणे नवल काय हे झाले या व्याधीमुळे बहुल द्रव्य वेचले अपरिमित या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित परिव्याधी नव्हे शांत तो स्नानेच्या निप्पात झाला चमत्कार पाहुणे अद्भुत मग तेथे बैसला हेत मग हर्षभरित ते होऊनी तेथे उद्यापना ते करीत असे ब्राह्मण संदर्पण यथाविधी धृतपाचित अन्ने संपादी स्नानदानाचा विधी विप्राकरी अर्पित असे त्रैत्रीणी दशक आपूप करून घृतपाक ते कास्य पात्री निक्षेपून देख वायन देत विप्राते स आज्ये सीते तवान वरी शक्तीनुसार घालून सुवर्ण दक्षिणेसहित देतसे दान भावे जनार्दन स्मरोनी ऐसे उद्यापन करून या उल्हासेसी राहिला त्याच ठाया नित्य स्मरोनी केशवराया स्नान सारी गंगोदकी समूळ पापलेश धडला आणि कुष्ठही समूळ गेला तव तो समीप काळ पातला विप्र देखता तया ते विष्णुदूत येऊनी तात्काळ वाहिला निर्भिमानी ऐसी स्नानाची अगाध करणी पावला निर्वाणी मोक्षाते कोटी पापाचा क्षय करुणी काया कष्टविली तीर्थसेवनी ऐसे पुण्याचरोनी पावला निर्वाणी मोक्षाते आधी अर्पावे मग पावावे जैसे द्यावे तैसे घ्यावे शरीरी कष्ट भोगावे मग पावावे सुखाते जैसे व्यवहारी देता धन अथवा सवाईसी धान्य ते व्याजासहित येत परतून तेवी जाण ही गोष्टी भक्तिभावे अर्पिता आडका मी कदा न घेई फुका वश्च झालो भावा एका स्वपदी निकानी तया ते ऐसे पुरुषोत्तम बोलिला तो लक्ष्मीने आकरणीला तोची तुम्हा शोधी आते कथेला प्राकृत भाषे करुनी आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न त्याचे उत्तर देईल जनार्दन ते परिसा श्रोते जन अति आदरे करून या श्रोता असली या सादर तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर म्हणून जोडण्या कर वारंवार प्रार्थितो जैसे वृक्षमुळी घालिता उदक मग तो फोफावे अधिकाधिक तैसा श्रोती असली या नेटक फोफावे देखवा ग्वल्ली इति स्वस्ति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 21तमोऽध्याय गोडः श्री कृष्णार्पणमस्तु ओम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र भारतो धनुधरः तत्र सर्वजो बुद्धिर्ध्रुवानि त्रिमत्रिमम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु।
तर श्रोते हो, आज आपण पवित्र अधिक मास ग्रंथामधील 21व्या अध्यायाचे श्रवण केले. तर त्याचा भावार्थ थोडक्यात आपण समजून घेऊ. तर यामध्ये भगवंत आणि लक्ष्मी देवींचा संवाद चालू आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मी देवी म्हणतात की हे देवादिदेवा, आपण वेगवेगळे उपाय तर सांगितले आहेत, तरी पण अजून एखादी कथा सांगा जेणेकरून सर्वसामान्यांचा जीवन जे आहे ते विनाकष्ट उद्धाराला जाईल. तेव्हा भगवंत म्हणतात, हे देवी कमलानयनी, तू फारच उत्तम प्रश्न विचारतेस आणि कायम सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या परोपकारासाठी तू हा प्रश्न विचारत आहेस. तर मी तुला याच्यातली अजून एक कथा सांगतो. असे म्हणून भगवंत पुढे सांगू लागले की एका देशामध्ये एक गाव असे होते जिथे सर्वजण चारी वर्णाचे लोक होते व ते आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करत होते. त्या ठिकाणी एक शूद्र असा होता की जो फार ब्राह्मण पूजन आणि ब्राह्मण संतर्पण करणारा होता. यथाशक्ती त्याच्याकडे जे काही धन असेल त्याप्रमाणे तो रोज ब्राह्मणाची पूजा करी, ब्राह्मणाचे पाद प्रक्षालन म्हणजे पाय धुणे, ब्राह्मण पूजन करणे, ब्राह्मणाला यथाशक्ती जे काय असेल थोडेफार का होईना पण ब्राह्मणाला रोज दान देत असे तो. आणि अशा रीतीने त्याचा उदरनिर्वाह चालू होता. आणि त्याची जी पत्नी होती ती सुद्धा पतिव्रता होती आणि आपल्या पतीच्या शब्दाबाहेर नव्हती. ती सुद्धा यथाशक्ती जसं जमेल तसं ब्राह्मण पत्नीचे सेवा करणे, तिला जी कुठली गोष्ट आवडली असेल ती आणून देणे, छोटी छोटी सेवा करणे, वेगवेगळ्या पद्धतीने जशी तिला शक्य असेल तशी सेवा करणे, असे करून ते नवरा बायको दोघंजण आचरण करत होते. परंतु तिथलेच वेगळे जे होते, दुसरे जे कोणी शूद्र होते, त्यांचं म्हणजे कसे होते की ब्राह्मण जर भिक्षेसाठी गेला तर आधीच त्यांचे तोंड वाकडे व्हायचे. आणि कशाला आला हा भिकारी, आमच्या दारावर आला मागायला, अशी त्यांची व्यथा होती. पण शेवटी प्रत्येकाला आपलं जे कर्म आहे त्यानुसार फळ मिळत असतं. तर आपण सांगत होतो की ते जे शूद्र दाम्पत्य जे होतं, जे कायम ब्राह्मण पूजा आणि ब्राह्मण संतर्पण करायचं, त्यांचा आयुष्य एकदम व्यवस्थित सुखात आणि सुखसमृद्धीने चालू होतं. शेवटी भगवंताची कृपा ना, आपण जसं कर्म करतो तसं आपल्याला याच जन्मामध्ये आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आणि मागच्या काही जन्मांचं जे काही पुण्य असतं त्याच्यामुळे आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. म्हणून भगवंत सांगतात की नरदेह जेव्हा प्राप्त होतो तेव्हा जास्तीत जास्त भगवंताचीच आराधना करा, म्हणजे आपल्याला त्यातनं चांगला उपाय होतो आणि आपले जीवन जे आहे ते सुखमय व्हायला त्यातनं मदत होते. तर भगवंत सांगतात की तो जो शूद्र होता, जो कायम ब्राह्मण पूजन करत असे आणि ब्राह्मण सेवा करत असे, नंतर असे झाले की काही दिवसांनंतर त्याला एक शारीरिक पीडा झाली, एक रोग तयार झाला. त्याच्यामुळे तो फार व्यथित होऊन गेला की तो भगवंताची आराधना करू लागला. तो म्हणू लागला, हे केशवा, हे माधवा, आता मी जर असा शरीराने जर्जर होऊन पडलो तर ब्राह्मणांची सेवा मी कशी करणार, ब्राह्मण पूजन कसं करणार, ब्राह्मणांना भोजन कसं देणार, ब्राह्मणांना मी दान कसं देणार, माझ्याकडे असूनही मी देणार कसं, याच्याने तो फार तळमळायचा आणि मनापासून भगवंताची आराधना आणि प्रार्थना करत असे की याच्यातनं मला काहीतरी उपाय दाखव. परंतु शेवटी कसं असतं, आपलं कर्म असतं त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपल्याला ते भोगावं लागतं. शेवटी त्यांनी असा विचार केला की आता कशा पद्धतीने, तो कायम या विचारामध्ये असायचा की मी तर आता पडून आहे, परंतु त्याचं म्हणजे कशी शारीरिक स्थिती कशी होती त्याचं आपल्याला कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्या अंगाला पूर्ण वास यायचा, त्याच्या अंगातनं रक्त वाहत असायचं, जखमा व्हायच्या, असं विचित्र त्याची परिस्थिती की तो काहीच करू शकत नव्हता. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हटली, हे पतिराया, आता अधिक मास, मलमास म्हणजे पुरुषोत्तम मास आलेला आहे आणि यावेळेला सर्वजण गंगा स्नानाला जातात. आपल्याला गंगा स्नानाचं महत्त्व माहिती आहे. आपण आयुष्यभर ब्राह्मणांचे पूजन केलं, ब्राह्मणाला दान देत आलेलो आहे, यथाशक्ती दान देत आलेलो आहे. परंतु आता गोष्ट अशी आहे की आज तुमची शारीरिक स्थिती नाही, परंतु मलमास आलेला आहे. तर आपण आता गंगा स्नानाला जसं होईल तसं पण गंगा स्नानाला जावं आणि हे पुण्य आपल्या पदरामध्ये पडून घ्यावं. आता कसं असतं श्रोते हो, आपली जशी मनस्थिती असते, जसे आपले संस्कार असतात, जसे विचार असतात, तसे आपल्या मुखातनं बोल बाहेर पडतात. मग ते दुसऱ्यासाठी असो किंवा स्वतःसाठी असो. आपण बाकीकडे आपण संसारामध्ये बघतो की आपला पती जेव्हा आजारी असतो आणि मृत्यूपंथाला चाललेला असतो तेव्हा घरचे सगळे रडत असतात. तर ते का रडतात की तुम्ही गेल्यानंतर आमचं कोण करणार, या मुलांचं कोण करणार, ही त्यांना चिंता असते. आणि त्यामुळे तुमचं धन आता आम्ही कसं घेऊ, हा सगळीकडं स्वार्थ बघितलेला असतो. परंतु ही जी शूद्रपत्नी होती ती आचार विचाराने संपन्न होती आणि त्यांच्यावर भगवंताची कृपा होती. त्यामुळे ती आपल्या पतीला सुचवते
की आता तुम्ही बाकी संसारामध्ये अडकू नका. आज तुमचा देह असा झालेला आहे तर तुम्ही गंगा स्नानाला जा आणि अधिक मासाचं पुण्य आपल्या पदरी पाडून घ्या. तेवढाच काहीतरी तुमच्या यातना कमी होतील. आता पत्नीचा त्यांनी विचार केला की आपली पत्नी सांगते ते बरोबर आहे. मग त्यांनी काय केले, आपल्याकडे जे धन होतं, आजपर्यंत जे काही धन कमवलेलं थोडंफार जे शिल्लक होतं त्याचे त्यांनी 4 भाग केले. एक भाग त्यांनी पत्नीला दिला, 2 भाग आपल्या मुलांना दिले आणि एक भाग तो त्यांनी स्वतःसाठी ठेवला की आता आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे आणि मलमास असल्या कारणाने 1 महिनाभर गंगा स्नान करायचं आहे तर तिथे आपल्याला लागेल. म्हणून त्यांनी काही धन आपल्याबरोबर ठेवले आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तो आता गंगेकडे जाण्यासाठी निघाला. बरं, आता गंगा म्हणजे कुठली, तर पवित्र गौतमी गंगा होती आणि तिथे सगळे साधू संतांचा मेळा भरलेला होता मलमासानिमित्त. आता याच्या शारीरिक स्थितीनुसार तो उठत बसत कसं तरी करत करत तो तिथपर्यंत पोहोचल्यानंतर तिथे आता आधीच गंगा ही पवित्र, त्यात ती गौतमी गंगा म्हटल्यानंतर ती पवित्र, त्यात अधिक मास म्हणजे अधिकस्य अधिक फलम आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे त्याला संत महात्म्यांचा सहवास मिळाला. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, तो रोज यथाशक्ती गंगा स्नान करत असेल और गंगा स्नान झाल्यानंतर तिथे जे काही संत महात्मे ब्राह्मण जे कोणी असतील त्या सगळ्यांना तो यथाशक्ती त्यांचं पूजन करायचा, त्यांना यथाशक्ती थोडंसं दान द्यायचा. किंवा आता अधिक मास चालू असल्यामुळे अपूप म्हणजे काय, सच्छिद्र दान आपण ज्याला म्हणतो. अपूप म्हणजे सच्छिद्र आणि चांगल्या तुपातले जे पदार्थ आहेत जे कधीही शिळे होत नाहीत. जे तळलेले पदार्थ असतात, आपण म्हणतो आपल्या शास्त्रात सांगितलं आहे जे तळलेले पदार्थ आहेत ते कधी शिळे होत नाहीत. तर अपूपदान हे तो कायम करायचा. तो तिथून तुपाचे पदार्थ बनवून घ्यायचा, ब्राह्मण पूजन करायचा, यथाशक्ती ब्राह्मणाला दान द्यायचा, त्याच्याकडे होऊ शकेल असं थोडंसं सुवर्ण जे सोनं होतं त्या सोन्याचं दान करत असेल. असं करत 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 त्याचा एक महिना पूर्ण झाला. 1 महिन्यामध्ये त्यांनी जसं शक्य झालं तसं पूर्णपणे दान करत राहिला आणि असं करत त्यांनी 1 महिना पूर्ण काढला. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्याला फळ काय मिळालं, हळूहळू त्याचं जे शरीर जे आहे ते सुकांती तेजमय होऊ लागलं आणि शरीराची जी व्याधी आहे, पीडा आहे, व्यथा आहे, जिथे जिथे काही जखमा आहेत किंवा पू वाहतोय किंवा रक्त वाहतंय, हळूहळू ते बरं होत चाललं. आणि असं करत करत तो रोज ज्या ब्राह्मणांची, ज्या संतांची, ज्या महात्म्यांची पूजा करत होता आणि ज्यांना दान देत होता ते सुद्धा बघत होते की दिवसेंदिवस त्याचा देह तेजकांतींनी तेजोमय होत चाललेला आहे. त्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटत असे की काय भगवंताची लीला आहे. आणि हा जो शूद्र होता तो फार मनापासून भगवंताची आणि ब्राह्मणांची सेवा करत होता. त्यामुळे हळूहळू एक दिवस काय झालं की त्याचं पूर्ण जे शरीर आहे ते एकदम तेजोमय झालं आणि सतेज कांती झाली त्याची. तेव्हा त्याने विचार केला की आता आपण इथेच राहायचं आणि इथेच गंगा स्नान करून जसं शक्य आहे तसं ब्राह्मणांची सेवा करायची, संत महात्म्यांची सेवा करायची. आणि त्याला फळ काय मिळालं, तर एक दिवस वैकुंठातनं विमान आलं आणि त्या विमानामध्ये विष्णुदूत होते, ते त्याला घेऊन गेले व त्याचा उद्धार केला. तर ही अशी कथा आहे आपल्या याच्यामध्ये. पुढील कथेमध्ये सुद्धा भगवंताचं अजून काही सांगतीलच. तर त्यासाठी आपलं जे आहे ते चित्त भगवंताच्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. कारण श्री हरी भगवान सांगतात की आपल्या मागच्या खूप जन्माचं जे काही थोडंफार पुण्य आहे त्याच्यामुळे आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे. आणि मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर तो कसा घालवावा, तर जास्तीत जास्त भगवत भक्तीमध्ये घालवावा. परंतु आजकाल सगळीकडे गोष्ट अशी आहे की भगवंताचं स्मरण करायचं म्हटलं की लोकांना झोप येते, जप करावा म्हटलं की लोकांना झोप येते किंवा मन इकडे तिकडे भरकटतं. कारण मनासारखा वेग कुठल्याही गोष्टीचा नाही आहे. अशी गोष्ट असल्या कारणाने भगवंत सांगतात की आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे तर तो जास्तीत जास्त भगवंताच्या सेवेमध्ये आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवावा, जेणेकरून तुमचं जीवन आहे ते सुखमय होईल. आज या ठिकाणी आपण इथे थांबू. आज आपण बघितलं की भगवंतांनी संत आणि महात्मे आणि ब्राह्मणांची सेवा केल्याने काय पुण्य मिळतं आणि त्या शूद्राला काय गती प्राप्त झाली याचा आपण यातून बोध घेतला. आज आता आपण थांबू. पुढच्या अध्यायामध्ये सुद्धा उद्या भगवंत अशीच एक कथा सांगतील ज्याच्यामध्ये महात्म्य ठरलेलं आहे, महात्म्य दिलेलं आहे. तर आता आपण थांबू आणि आजची सेवा जी आहे ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करू. तस्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र सर्वे योगुतीर्ध्रुवानितिर्मतिर्मम. तस्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु.